भागवत महापुराण की जय। श्री शुकदेव भगवान की जय। श्री वेदव्यास भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान श्री मल्हारी मासाकांत भगवान की जय। जय मल्हार। जगदम्बा माता की जय। कृष्ण कन्हैया लाल की जय। वृंदावन बिहारी लाल की सर्व भावी भक्तांना विनंती आहे, भागवत कथेला सुरुवात होत आहे. आपण लवकरात लवकर आपण स्थानापन्न व्हावं. या भागवत कथेचे असणारे यजमान श्री भास्करजी सर देशपांडे सर यांच्या परिवारानं ही जी भागवताची कथा आयोजित केलेली आहे, अशी सुंदर ही ज्ञानमयी भागवताची कथा रसास्वादन आपल्याला ज्यांच्या मुखात होत आहे, असे हरिभक्तपरायण वेदशास्त्र संपन्न श्री सचिन महाराज मंठेकर यांचंही आगमन व्यासपीठावरती झालेलं आहे. तरी सर्व भावी भक्तांना विनंती आहे की आपण विना विलंब आपण भागवत कथेसाठी स्थानापन्न व्हावं. कथेला अगदी 2च मिनिटांमध्ये सुरुवात होत आहे. धन्यवाद. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गणेशाय नमः. माझा आवाज वाढवा. हॅलो 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 हॅलो. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचैतानि स्मरे नित्या वेदवान् प्रवर्तते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानं नारदं व्यासं शुकं देवं चिदाश्रयाम्. श्रीमद्लक्ष्मी वेंकटेशा चतुष्षष्टि नतोऽस्म्यहम्. माधव माधवारीशव सर्वसिद्धि विधायणो वन्दे परस्परात्मानो.
परस्पर नुती प्रिया माधव माधवा विषव माधव माधवा विषव सर्व सिद्धी विधाय वंदे परस्परा परस्पर नुति प्रिया परस्पर नुति प्रिया श्रूयतां देवदेवेश नारायणी जगत्पते आनेन त्वदि अवधानेन श्रीकथा शुभाः कथे श्रीकथा शुभाः कथे श्रीकथा शुभाः भजैव्रजैकमण्डनं समस्तपापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं भजैव्रजैकमण्डनं पापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं सुपिच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकम् अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं सुपिच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकम् अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरम् टाळी वाजवायची सगळ्यांनी मनोज वर्ग मोचनम विशाल लोल लोचना मनोज गर्व मोचनम विशाल लोल लोचना विधूत गोप शोचनम नमामि पद्मलोचनम विधूत गोप करारविंद भूधरम स्मितावलोक सुंदरम महेंद्र मानधारणं नमामि कृष्णवारणं भजैव्रजैकमण्डनं समस्तपापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं थोडं भजन त्यानंतर कथेला आरंभ अगदी 2 मिनिटाचंच भजन टाळी वाजवा टाळी वाजवा कदंब शून कुंडलम सुचारु गंड मंडला
अजाङ्कनैक वल्लभं नमामि कृष्ण दुर्लभा यशोदया सहोदया सगोपया सनन्दया युतं सुखैकदायकं नमामि गोपनायनं समस्त पापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव चित्तरञ्जनं सदैव जय हो स्वभक्त चित्तरंजनं सदैव नन्दनन्दनं स्वभक्त चित्तरंजनं सदैव नन्दनन्दनं स्वभक्त चित्तरंजनं सदैव नन्दनन्दनं स्वभक्त चित्तरंजनं सदैव कुंडलीक वरदा हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सब संतन की जय आज के आनंद की जय भागवत महापुराण की जय 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 श्री राधे हेलो 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 श्रूयतां देव देवेश नारायणी जगत्पते आनेन त्वधियवधानेन कथे श्री कथा शुभाः सकली कल्मषापहरिणी तापत्रयोन्मूलिनी विदवज्जनवर्णी रम्या श्रीमद्भागवत ग्रंथांतर्गत यथाध्याये कथेलानिं प्रश्रूयते भगवान गोपाल कृष्णाच्या आशीर्वादाने आपल्या या पावन भूमीमध्ये आपण श्रीमद भागवताची कथा श्रवण करत आहोत. मूर्तीचे 3 प्रकार सांगितलेत भाविकांनो. आवाज येतोय ना तिकडे? चिन्मय मूर्ती, मृण्मय मूर्ती, वाङ्मय मूर्ती असे 3 प्रकार सांगितलेले आहेत. चिन्मय मूर्ती या शब्दाचा अर्थ प्रत्यक्ष गोपाल कृष्ण समोर दिसणे. मृण्मय मूर्ती म्हणजे मातीची मूर्ती आणि वाङ्मय मूर्ती म्हणजे वाणीद्वारे श्रवण करत असतात ती वाङ्मय मूर्ती. द्वापार युगाच्या समाप्तीवर आणि कलियुगाच्या आरंभी राजा परीक्षितीला शाप लागलेला होता आणि शुकाचार्य म्हणतात, परीक्षिती तू काळजी करू नकोस, तुझा उद्धार मी करणार आहे, तू सर्वांगाचे कान कर फक्त.
तुम्हाला सांगतो, सेवनात श्रवणात पाठात दर्शनात पापनाशिनी. भागवताचं सेवन करायला सांगितलेलं आहे. सेवन करा या शब्दाचा अर्थ प्या. मग तुम्ही म्हणताल काय प्या? का कागद काढून प्यायचे उकळून? सेवन करा या शब्दाचा अर्थ भागवतातील काही तत्व आहेत ते तत्व आचरणामध्ये आणावे, त्याला सेवन असं म्हणावं. सेवनात श्रवणात. नाही सेवन जमलं तर श्रवण करा, बर का? भागवताचं श्रवण करा. हे नाही जमलं, सेवनात श्रवणात पाठात. मला भागवताला जायचं, भागवताला जायचं. भागवत भागवत हे शब्द जरी मुखातून बाहेर पडले तरी सुद्धा उद्धार आहे. पाठात. आणि हे जरी नाही जमलं तर इथे येऊन नुसतं दर्शन जरी घेतलं तरी सुद्धा दर्शनात पापनाशिनी. इथे येऊन नुसतं दर्शन जरी घेतलं या ग्रंथाचं तरी सुद्धा आपले पाप दूर होत असतात, असा भागवताचा महिमा सांगितलाय भाविकांनो. म्हणून माणसाने वेळ काढावा आणि थोडा का होईना परमार्थ करावा. गती फक्त मिळणार परमार्थानेच गती मिळणार, अन्य गोष्टीने गती मिळणारच नाही. आणि त्यामध्ये भक्ती, नवविधा भक्तीविषयी आपण प्रतिपादन श्रवण करत होतो. शुकाचार्य परीक्षिती राजाला भक्तीविषयी महात्म्य सांगत होते. देवाचं नाम, देवाचं नुसतं नाव जरी घेतलं तरी सुद्धा उद्धार आहे. अजामिळ नावाचा ब्राह्मण जर महापापी फक्त देवाचं नाव घेतल्यानंतर जर उद्धरून जातो तर नामामध्ये किती ताकद आहे. कुठल्या तरी देवाची भक्ती करावी, त्याचं नाव घ्यावं, उठता बसता खाता पिता दळताना काढताना झोपताना संसारात कुठलंही कार्य करताना मात्र परमेश्वराचं नाव घ्यावं. त्याने गती मिळते, अन्य गोष्टीने गती नाही मिळणार. दररोज देवपूजा का सांगितली? दररोज जप का सांगितला? देवळामध्ये जाऊन दर्शन का घ्यावं? दररोज देवाची पूजा का करावी? काही लोक तर असं म्हणतात की तेच भागवत, त्याच कथा, तेच तेच काय ऐकायचं, आम्हाला सगळं माहिती आहे. अरे पण भागवताच्या प्रत्येक अध्यायाला आशीर्वाद दिलेला आहे. भागवतातील एखादा प्रश्न जर विचारला तर उत्तर सुद्धा नाही देता येणार. लोक म्हणतात की तेच भागवत त्याच कथा. मग तुमचं जर तसं म्हणणं आहे तर माझंही असं म्हणणं आहे. मग तीच पोळी, तीच भाजी, तोच भात, दररोज काय जेवायचं? तेच वरण. त्याच्या पुढचं बोलू? तुमची संमती असेल तर तीच धर्मपत्नी, तोच नवरा. ज्या पद्धतीने या गोष्टी बदलायला जमत नाही त्याच पद्धतीने भागवतातील या कथा नाविन्याने श्रवण केल्या पाहिजे. जिथे जिथे संधी मिळेल त्या त्या ठिकाणी बसून कथा श्रवण करावी, तेव्हाच तर गती मिळते, नाहीतर गती नाही मिळत. परीक्षिती तू योग्य करतोय, तू भागवताची कथा ऐकतोय, शेवटच्या क्षणी मार्गदर्शन करणारा व्यक्ती सुद्धा चांगला असावा. नामाची महती सांगितलेली आहे की अजामिळ नावाचा ब्राह्मण उद्धरून मोक्षाला गेलेला आहे. आपण अजामिळ चरित्रापर्यंत काल आलेलो होतो. परीक्षित राजाने परत विनंती केली की मला अजून सांगा, नामाची, देवाच्या नामामध्ये खरंच ताकद आहे का? त्याबद्दलची एखादी कथा आहे का? तर शुकदेव म्हणतात, परीक्षिती, या नामाच्या जोरावर भक्त प्रल्हादांनी सुद्धा स्वतःचा उद्धार केल्याचं वर्णन आहे. आणि भागवतामध्ये आता जे सप्तम स्कंदातलं ज्ञान मी तुम्हाला सांगतोय, 7वा स्कंद चालू झाला आणि सप्तम स्कंदातलं ज्ञान आपण श्रवण करतोय. भगवंताचा नरसिंह अवतार झालेला होता. प्रल्हादाची भक्ती पाहिलेली होती भगवंतानं आणि भगवंताला यावं लागलं, नरसिंह रूपामध्ये प्रल्हादाकडे यावं लागलं. प्रल्हादाचा तर उद्धारच झाला भाविकांनो, बरं का? प्रल्हादाचा उद्धारच झालेला आहे. परंतु प्रल्हादानं आपल्या
कुळाचा उद्धार केलेला होता. 42 कुळाचा उद्धार फक्त भगवंताच्या नामामुळे 42 कुळाचा उद्धार झालेला होता भक्त प्रल्हादाच्या. आणि तीच कथा शुकदेव परीक्षिती राजाला सांगतात. ऐक परीक्षिती, भागवतामध्ये नरसिंह चरित्राची कथा आलेली आहे. आपण कथेच्या माध्यमातून चिंतन करूयात. कारण आता जर थोडस चिंतन करत राहिलं, कुठली चर्चा जर करत राहिली तर कथा मागे पडतात. तसं व्हायला नको. आमच्या गुरु महाराजांनी सांगितलेलं होतं की माणसाने कथेला प्राधान्य द्यावं. कथा ऐकल्यानंतर व्यथा दूर होते, त्यामुळे कथेला महत्व द्यावं. आणि कथा श्रवण करत असताना जे आपल्याला परमेश्वर बुद्धी देईल त्या पद्धतीने अध्यात्म श्रवण करावं. इथे भक्ती केलेली आहे भक्त प्रल्हादानी. एवढंच कशाला तर भक्ती केलेली आहे हिरण्यकशिपुनी. हिरण्यकशिपूची सुद्धा भक्तीच होती. हिरण्यकश्यपू राजन नये यमजरामर आत्मा नाम प्रतिद्वंद्व मय करा जन्मदिसत. हिरण्यकश्यपू नावाचा राजा होता. आणि हा हिरण्यकश्यपू आपल्या पाताळामध्ये राज्यकारभार करत होता. हिरण्यकश्यपूला भगवान विष्णू सोबत युद्ध करावं असं मनामध्ये सुद्धा नव्हतं त्याच्या. बरं का, बारकाईने ऐका. हिरण्यकश्यपू आपल्या पाताळामध्ये राज्यकारभार करत होता. आणि हिरण्यकश्यपूकडे त्याची आई आलेली होती दिती. आणि ती दिती या हिरण्यकश्यपूला येऊन म्हणते, अरे हिरण्यकश्यपू, पाताळामध्ये तू राज्यकारभार करतोय, पण तुला माहिती आहे का भगवान विष्णूनी वराह अवतारामध्ये येऊन तुझ्या भावाला मारलेला आहे हिरण्यक्षाला. या गोष्टीचा बदला नाही घेणार का तू? भगवान विष्णूनं इंद्राच्या हातून माझ्या गर्भाचे 49 तुकडे केले, या गोष्टीचा बदला नाही घेणार का तू? दितीनं हिरण्यकश्यपूचं मन बिघडून टाकलं. त्या दिवसापासून तो हिरण्यकश्यपू बिघडला. नाहीतर हिरण्यकश्यपू चांगला होता. म्हणून एका बाईपासून व्यक्ती सुधारतो सुद्धा आणि बिघडतो सुद्धा. ऐकताय ना तुम्ही? सुधारणं आणि बिघडणं हे तुमच्याच हातात, बिघडवणं हे आपल्याच हातामध्ये. पूर्वीचे मुलं, वयात आलेले मुलं जर आईला त्रास द्यायचे तर पूर्वीच्या आया म्हणायच्या, कार्ट्या घोडमा झालास, वयामध्ये आला, तुला वागायचं कळणं, अजूनही त्रास देतो. पूर्वीच्या आया म्हणायच्या पोरांना, थांब मेल्या तुझं लग्नच करते. आणि लग्न झाल्यानंतर ते खोडकर पोरग राईटच होतं. काय जादू असते तुमच्यामध्ये काय माहिती. खोडकर पोरग सुद्धा राईट होत. हिरण्यकश्यपू म्हणतो, ठीक आहे आई. निघाला हिरण्यकश्यपू तपश्चर्या करण्यासाठी. भगवान विष्णू सोबत जर युद्ध करायचं झालं तर शक्ती असावी लागेल, शक्ती प्राप्त करावी लागेल. आणि शक्ती कशाला प्राप्त होते तर तपश्चर्यानं शक्ती प्राप्त होते. हिरण्यकश्यपून ब्रह्मदेवाचं तप केलेलं. तुम्ही आजही दैत्यांचं जर चरित्र जर पाहिलं तर दैत्यांची सुद्धा भक्ती आहे. आपण दैत्यांना वेगळ्या दृष्टीनं पाहतो, पण दैत्यांची भक्ती जर पाहिली तर फक्त या दैत्यांची विरोध भक्ती आहे. भगवंताच्या हातून मरण यावं त्यासाठी हे दैत्य मंडळी कुठल्याही थराला जातात. आणि भक्तीचे प्रकार सांगितलेत भाविकांनो. भक्तीचे प्रकार कुठले? गौप्य कामाद भयात कंसो द्वेषाचैद्या जयो नृपाहा. गोपींनी कशी भक्ती केली? कामामध्ये भक्ती केली गोपींनी. गौप्य कामात भयात कंसो, कंसानं भीतीमध्ये भक्ती केलेली आहे. हिरण्यकश्यपूनं द्वेषामध्ये भक्ती केलेली आहे. हिरण्याक्षानं द्वेषामध्ये भक्ती केलेली आहे. अर्जुनानं गोडीमध्ये भक्ती केलेली आहे. साधू संतांना नामस्मरणामध्ये भक्ती केलेली आहे. भक्तीचे हे प्रकार सांगितलेले आहे. परमेश्वर आपल्या जवळ यावे त्यासाठी दैत्य मंडळी सुद्धा कुठल्याही थराला जातात. दैत्य साधारण नव्हते. रावण काही साधा होता? पंचक्रोशीमध्ये रावणासारखा विद्वान पंडित नव्हता भाविकांनो. आजही रामायण जर निघालं की रामाचं नाव तर येणारच, पण त्यासोबत रावणाचं सुद्धा नाव येणारच.
रावण विद्वान होता. रावणाला माहिती होतं सीतेला उचलून आणल्यानंतर पतिव्रतेच्या देहाला हात लावणं म्हणजे साधारण गोष्ट नाही. आणि रावणाला हे माहिती होतं की मला तर स्वतःचा उद्धारच करायचा आहे. रावण विद्वान होता, त्याला माहिती होतं माझा उद्धार होईलच, पण लंकेतील जीव जंतू काळी मात्र या सगळ्यांचा मला उद्धार करायचा आहे. जर लंकेतील जीव जंतूचा मला उद्धार करायचा असेल, दैत्य कुळाचा उद्धार करायचा असेल, तर भगवान श्रीराम इथं आले पाहिजे. आणि भगवान श्रीराम सहजासहजी येतील का हो? हा, सहजासहजी नाही येणार. आणि रामाला जर माझ्या लंकेमध्ये आणायचं असेल तर पहिल्यांदा तिची बायको धर्मपत्नी मला उचलून आणावी लागेल. उचलून आणली सीता, लंकेमध्ये आणून बसवली. आणि तुम्हाला हे माहितीच नसेल की सीता ही रावणाचीच मुलगी आहे. सीता ही रावणाचीच मुलगी आहे. तुम्हाला नवल वाटेल की महाराज काय बोलतायत तुम्ही. हो, सीता ही रावणाचीच मुलगी आहे. आणि मग कशी आहे त्याच त्याचं वर्णन देवी भागवतामध्ये केलेलं आहे. पण फक्त सांगून जातो की हे दैत्य मंडळी सुद्धा देवाच्या हातून मरण यावं त्यासाठी कुठल्याही थराला जातात. रामासोबत युद्ध करण्याच्या आधी रावणानं आपल्या धर्मपत्नीला मंदोदरीला समजून सांगितलं होतं, मंदोदरे तुला माहितीये का, राम म्हणजे साक्षात विष्णू आहेत आणि सीता म्हणजे साक्षात जगदंबा आहे. हे आदल्या दिवशी रावणानं आपल्या धर्मपत्नीला मंदोदरीला सांगितलेलं. मी उद्या युद्धाला जाणार मंदोदरे, मला माहितीये या युद्धामध्ये मीच पराभूत होणार आहे, रामाच्या हातून मीच मारले जाणार आहे. तुला माहिती रे मंदोदरे, रामाच्या हातून जर मला मरण आलं तर मला सायुज्य गती प्राप्त होईल. आणि मंदोदरे ज्यावेळेस मी जाईल ना, रामाच्या हातून मारल्या जाईल, त्यावेळेस तू रडायचं नाही. त्यावेळेस हसत मुखानं मला तू या ठिकाणी हसत मुखानं निरोप द्यायचा. मग मंदोदरीच्याही तेव्हा लक्षामध्ये आलं की माझा नवरा किती विद्वान आहे ते. मला हा मुद्दा मांडायचा की दैत्य मंडळी सुद्धा कुठल्याही थराला जातात. दैत्यांची भक्ती ही विरोध भक्ती सांगितलेली आहे. दैत्य वाईट नव्हते, दैत्य चांगलेच होते. परमेश्वर आपल्या जवळ यावे त्यासाठी कुठल्याही थराला जायचे. हिरण्यकश्यपूची सुद्धा विरोध भक्ती होती आणि हिरण्यकश्यपूने भक्ती केली होती ती ब्रह्मदेवाची भक्ती केलेली होती. ओम ब्रह्मणे नमः. ओम ब्रह्मणे नमः. ओम ब्रह्मणे नमः. ओम ब्रह्मणे नमः. हिरण्यकश्यपू निघाला, तपश्चर्या करत होता. ब्रह्मदेवाचं तप केलं, 1000 वर्षापर्यंत तप झालं. ऐका, ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ब्रह्मदेवाला माहिती होतं हा काय मागणारे, प्रसन्न होत नव्हते. पण हिरण्यकश्यपूच्या तपाच्या वाफा ब्रह्मसदनाला जाऊन ब्रह्मदेवाला त्रास देत होत्या. तपाच्या वाफा अंगातून वाफा बाहेर पडत होत्या, तपाच्या हिरण्यकश्यपूच्या अंगातून. तुम्ही म्हणताल महाराज खरंच अंगातून वाफा? हो. अहो, आपल्या 3च तासाची कथा आहे. एका जागेवर बसल्यानंतर तुम्ही 3 तास आता बसलात ना तर 3 तास उठू नका. आणि मग आरतीच्या वेळेस तुम्ही उठल्यानंतर बसलेली जागेला हात लावून पहा, बसलेली जागा सुद्धा गरम होते. मला सांगा 3 तासात जर बसलेली जागा गरम होते तर हजारो 10,000 वर्षापर्यंत तप म्हटल्यानंतर तपाच्या वाफा नाही बाहेर निघणार. अंगातून वाफा बाहेर पडल्यात होत्या, ब्रह्मदेवाला त्रस्त करत होत्या. ब्रह्मदेवाला यावं लागलं आणि हातामध्ये पाणी घेऊन तपाच्या वाफा विजवीत ब्रह्मदेव आले आणि हिरण्यकश्यपूला म्हणतात, राजा वरमुरही माग तुला काय पाहिजे. हिरण्यकश्यपूने डोळे उघडले आणि पाहताय तर ब्रह्मदेव, ब्रह्मानम शरणम विभोः, ब्रह्मदेवाला शरण साष्टांग नमस्कार केला. काय पाहिजे राजा, मला देताल? मी मृत्यूवर नसयात, मला मरण नको असा आशीर्वाद द्या. ब्रह्मदेव म्हणतात, राजा तुला मी असा आशीर्वाद कसा देऊ रे, मलाही मरण आहे, मी तुला आशीर्वाद कसा देऊ असा. ब्रह्मदेवाला सुद्धा मरण आहे. आपल्या सामान्य माणसांचे हजारो युग निघून जातात भाविकांनो, तेव्हा कुठे ब्रह्मदेवाचा एक दिवस होत असतो. ब्रह्मदेवाला सुद्धा मरण आहे. ऐकताय ना तुम्ही?
अविनाशी जर कोण असेल तर ते आमचे भगवान विष्णू आहेत. अविनाशी, सगळ्या गोष्टीचा विनाश होणार आहे, पण आमचे भगवान विष्णू अविनाशी आहेत. तू दुसरं माग काहीतरी. मग हिरण्यकशिपू म्हणतो, माझ्या पाठीमागे म्हणा ब्रह्मदेवा. काय म्हणायचं राजा? नांतर दिवा नही नक्त्य न समादपि चायुधैः न भूमो नांबरे मृत्युर मरेण मृगैरपि मरेण मृगैरपि मरेण मृगैरपि. ब्रह्मदेवा माझ्या पाठीमागे म्हणा, मला दिवसा मरण नको. ब्रह्मदेव पाठोपाठ बोलत होते हिरण्यकशिपूच्या, तुला दिवसा मरण नको म्हणे, रात्री मरण नको. ब्रह्मदेव म्हणतात रात्री मरण नको, दिवसा मरण नको, जमिनीवर मरण नको, आकाशामध्ये मरण नको, शस्त्राने मरण नको, अस्त्राने मरण नको, देवाच्या हातून मरण नको, दैत्यांच्या हातून मरण नको. दिवसा मरण नको, रात्री मरण नको, जमिनीवर नको, आकाशामध्ये नको. आणि पाठीमागे हा बोलता झाला, मला मरणच नको. ब्रह्मदेव सुद्धा बोलते झाले, तथास्तु, तुला मरणच नको. आशीर्वाद प्राप्त झाला. हिरण्यकशिपू हसू लागला. ब्रह्मदेवा, मी तुम्हाला समजू दिलं नाही, मला मरण नको या शब्दाचा अर्थ काय ब्रह्मदेवा? मी अमर झालो. ब्रह्मदेव मनामध्ये म्हणतात, तू काही पण माग हिरण्यकशिपू, पण तुला पालथ कसं करायचं ते आमच्या भगवान विष्णूला माहिती आहे. दिला आशीर्वाद, निघून गेले ब्रह्मदेव. आला हिरण्यकशिपू घरी, धर्मपत्नीला म्हणतो, कयादू, तुला मी राणी बनवणार स्वर्गाची. कयादूला मोठा आनंद वाटला आणि हिरण्यकशिपूनं पत्र तयार केलं, इंद्राकडे पाठवलं. त्या पत्रामध्ये लिहिलेलं होतं, इंद्रा, ही स्वर्गाची जागा मला दे, नाही तर युद्ध कर. 33 कोटी देव पळून गेले, देवांना पळून जावं लागलं. 33 कोटी देवांना स्वर्ग सोडून पळून जावं लागलं भाविकांनो. कशामुळे? तर सध्या पुण्य कोणाचं वाढलेलं आहे? दैत्याचं पुण्य वाढलेलं आहे. म्हणून एक सांगू तुम्हाला, पुण्याची, आपलं जर पुण्य वाढलं तर पुण्यवान माणसाला स्वर्गाची गादी मिळत असते, असा नियम आहे. 2 गोष्टीनं पुण्य लवकर वाढत असतं. एक म्हणजे अन्नदान, लवकर पुण्य वाढत असतं. अन्नदान जरूर करा. आणि पुण्य जर लवकर वाढवायचं असेल तर दुसरी गोष्ट करा, म्हणजे पुण्य लवकर वाढेल. ते म्हणजे नामस्मरण. अन्नदान आणि नामस्मरण या 2 गोष्टीने पुण्य लवकर वाढतं. इतर गोष्टीने तर वाढतच वाढतं, पण या 2 गोष्टीने लवकर पुण्य वाढतं. देवांसारख्याला सुद्धा पळून जावं लागलं. आणि हिरण्यकशिपू हा स्वर्गाचा राजा झाला. माझ्याकडे प्रमाण आहे. तुम्हाला काय वाटलं का देव फारच पुण्यवान आहेत का? देवाच्या हातून पाप होत नसेल का? आपल्याच हातून पाप होतात का? बरं, एखाद्या माणसाच्या हातून जर पाप झालं तर त्याचा उद्धार नाही करायचा का? त्याचं पाप नाही धुवायचं का? एखादा कैदी जर चांगला वागला तर त्याची शिक्षा कोर्ट कमी करतं. मग जर अशी व्यवस्था इथे या संविधानामध्ये आहे तर देवाकडे काही नसेल का? देवाकडे सुद्धा आहे. पापी माणसाच्या हातून जर पाप झालं तर पाप दूर करायचं असेल तर 4 धाम यात्रा करा, गंगेचे स्नान करा, ठिकठिकाणी गंगा दिसली की पाण्यामध्ये डुबकी मारा, म्हणजे पाप धुतल्या जाईल. सत्संगात बसा, भजनात बसा, कथेमध्ये बसा, म्हणजे पाप दूर होईल. का देव फारच पुण्यवान आहेत का? आपल्याच हातून पाप होतात का? देवाच्या हातून पाप होत नाही का? माझ्याकडे प्रमाण आहे. इंद्र पडली भागा, चंद्र झाला काळा. इंद्र पडली भागा, चंद्र झाला काळा. प्रमाणे पडली भागा, चंद्र झाला
चंद्र झाला काळा. टाळी वाजवायची भजन चालू झालं की म्हणजे झोपही येत नाही. नारद चुकला चाळा भजनाचा. नारद चुकला तारा भजनाचा. नारद चुकला चाळा भजनाचा. नारद चुकला तारा भजनाचा. इंद्र पडली मागा चंद्र झाला काळा. इंद्र पडली भागा चंद्र झाला काळा. इंद्रा पडली भग चंद्र झाला काळा. इंद्रा पडली भग चंद्र झाला काळा. हे प्रमाण संतच आहे बर का. इंद्र पडली भग चंद्र झाला काळा. इंद्राच्या अंगाला 1000 छिद्र पडले होते. कशामुळे? अहिल्याला स्पर्श केला होता त्यामुळे. ऐकताय ना तुम्ही? म्हणजे देवांच्या सुद्धा हातून पाप होतात, आपल्याच हातून पाप होत असं काही नाही. चंद्र काळा झाला. काळा चंद्र काय झाला? गुरु पत्नीला स्पर्श केलेला होता त्याच्यामुळे तो काळा झाला. आणि अजूनही तो कलंक कायम आहे. म्हणून काम हा काळा असतो, लोभ हा पिवळा असतो, रंग सुद्धा सांगितले. आणि राग हा लाल असतो. काम हा काळा असतो. म्हणून सांगितलेलं आहे की परस्त्री माते समान. एखाद्या वेळेस जर हा कलंक लागला ना, पहिलाच कलंक, तो पुसता पुसत नाही, मिटता मिटत नाही. मी असं म्हणेल की एक वेळेस लोभ चांगला आहे त्या कामापेक्षा. तसं चांगला नाहीच आहे. एक वेळेस माणसं म्हणतात की नाही जास्त लोभ आहे त्याला, दुर्लक्ष करतात. जाऊ दे. पण जर काम आणि वाईट माणूस येतो त्याच्या जवळ सुद्धा जाऊ नका. आजही तो डाग चंद्राला कायम आहे. अजूनही तो पुसता पुसन, मिटता मिटन. पण मात्र मग त्या चंद्रानं काय केलं? त्या चंद्रानं महादेवाचं तप केलेलं होतं. महादेवानं आशीर्वाद दिला होता, काळजी करू नको, सगळे लोक चतुर्थी दिवशी मात्र तुला मान देतील. म्हणून चतुर्थीच्या दिवशी त्याला मान द्यायला लागले. गणपतीला सुद्धा आशीर्वाद दिला होता, काळजी करू नकोस, चतुर्थीला मी तुला सन्मान देतो. म्हणून चतुर्थीला चंद्र उदय झाल्याशिवाय जेवण करता येत नाही. आणि चंद्र जर लवकर उगवला नाही तर आपण महिला मंडळ तुम्ही शांत बसतात का? आपण शिव्या दिल्याशिवाय शांत बसत नाही. काय तोंडा मला घेऊन जाईल मग उगवत. म्हणजे देवांच्या हातून सुद्धा पाप व्हायचे. जरी पाप झाले तरी सुद्धा फक्त तुम्ही सत्संगामध्ये या, सत्संगामध्ये बसा, गंगेच्या ठिकाणी जा, स्नान करा. देव हिरण्यकश्यपूला सुद्धा ही स्वर्गाची जागा पुण्य वाढलं होतं ना, आणि जागा भेटली. हिरण्यकश्यपूला स्वर्गामध्ये दौंडी दिली. ऐका हो ऐका, जो कोणी माझ्या राज्यामध्ये भजन पूजन करेल त्याला 16 वर देण्यात येईल. दिली दौंडी. भजन करू नका, पूजन करू नका, नामस्मरण करू नका. गावातले हे स्वर्गातले सगळे भाविक भक्त हिरण्यकश्यपूकडे येऊन म्हणतात, राजा तू काय केलं हे? आम्हाला भजन करायचं झालं तर कोणाचं करावं, पूजन कोणाचं करावं, अन्नदानाचा संकल्प कोणाच्या नावाने सोडावा? हिरण्यकश्यपू म्हणतो, गावकऱ्या हो, भजन करायचंय माझं भजन करा, पूजा करायची असेल माझी पूजा करा. बघा काय म्हणणं आहे याच, पूजा माझी करा म्हणतो आणि अन्नदानाचा संकल्प माझ्याच नावाने सोडा. अनेन अन्नदानेन हिरण्यकश्यपू देवता प्रियतांडव. आणि जय जयकार करायचा असेल तर गावकऱ्या हो, माझ्याच नावाचा जय जयकार झाला पाहिजे.
बोला हिरण्यकश्यपू भगवान की शाबास. ज्या ज्या भक्त वर्गांनी जय जयकार केला मी त्यांना विचारतो कुठल्या देवाचा तुम्ही जय जयकार केला? हेच तर पाहावं लागतं. इथेच बसलात का घरी गेलात ते मी फक्त काढून दिलं, मी जय म्हटलो नाही. आमच्या महाराजांनी सांगितलं होतं की श्रोत्यांची सुद्धा परीक्षा पाहत जा. जाऊ दे आजच्या दिवस केला तर खरा जय जयकार, पण उद्यापासून विचार करत जा कुठल्या देवाचं नाव घेतायत महाराज. हिरण्यकश्यपूचा जय जयकार कोणीच करत नव्हतं. अग्रवाल सोसायटी सोडली तर स्वर्गामध्ये तर कोणीच जय जयकार करत नव्हतं. हिरण्यकश्यपूनं भक्ताला त्रास द्यावा, देवाला त्रास द्यावा, साधू संताला त्रास द्यावा हे पाहिलं कयादूनं. कयादू म्हणते पतिराज हे तुमचं वागणं बरोबर नाहीये. तुम्ही भक्ताला त्रास देऊ नका, साधू संताला त्रास देऊ नका, हे बरोबर नाहीये. एक दिवस तुम्ही कोंबडी सारखं फुटकून मारताल. असं कयादू दररोज बायको बोलायची. माणसाला कोणाचंच ऐकू येत नाही. धर्मपत्नी सोडली तर बायको जर सोडली तर बायको सहज बनून जाते. कारभारी वेगळं निघायचं आणि दोघांना किती लागायचं. किती पटत. कारभारी वेगळं निघायचं, दोघांना किती लागायचं. एका घराचे दोन घर व्हायला वेळ सुद्धा लागत नाही. कयादू ज्यावेळेस आपल्या नवऱ्याला म्हणते पतिराज तुम्ही भक्ताला त्रास देऊ नका हे बरोबर नाहीये. एक दिवस तुम्ही कोंबडी सारखं फुटकून मरताल. बायकोचे शब्द ऐकले. हिरण्यकश्यपू ब्रह्मदेवाकडे आला. ब्रह्मदेवाची संध्या चाललेली होती ऐका. आणि ब्रह्मदेवानं पळीभर तीर्थ हिरण्यकश्यपूच्या हातावर दिलं आणि सांगितलं राजा घे हे तीर्थ. ते तीर्थ पिलं. ब्रह्मदेव म्हणतात कशासाठी आला माझ्याकडे? माझी धर्मपत्नी दररोज म्हणते ब्रह्मदेवा काय म्हणते तुम्ही मरताल मी मरल का? मग ब्रह्मदेव म्हणतात तुला मी तीर्थ दिलं ते कोणाचे माहिती का? नाही ब्रह्मदेवा हे विष्णू पादोदकम तीर्थम. हे तीर्थ तुझ्या उदरामध्ये गेलं पोटामध्ये. याच तीर्थाचा अंश तुझ्या बायकोच्या उदरामध्ये जाईल आणि तुझ्या पोटी एक विष्णू भक्त मुलगा जन्माला येईल. हिरण्यकश्यपू संतापला. ज्याचा द्वेष मी करतो तेच मला तीर्थ. रागाच्या भरात निघून गेला. पोटात गेलं होतं तीर्थ ते बाहेर सुद्धा काढता येत नव्हतं. हिरण्यकश्यपू घरी आला. धर्मपत्नी सोबत रात्र परिपूर्ण केली आणि या तीर्थाचा अंश कयादू मातेच्या गर्भामध्ये गेला आणि कयादू मातेचा गर्भ वाढू लागला. मासाठाई. कयादू मात्र भाविक होती. जेवढ्या दैत्यांच्या बायका होत्या ना त्या सगळ्या चांगल्या होत्या. कयादू तर फार भक्त होती भगवान विष्णूची. मंदोदरी सुद्धा चांगली होती. म्हणून ज्या ज्या पतिव्रता होऊन गेलेल्या आहेत त्या 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 या दैत्यांच्या बायकांची नाव सुद्धा पतिव्रतेच्या यादीमध्ये. मंदोदरीचं नाव आहे पतिव्रतेच्या यादीमध्ये. या 5 जणींचं स्मरण जर तुम्ही केलं तर तुमचे महापातक दूर होतात असं शास्त्र सांगतं. पहा महिलांनी फक्त या 5 जणींचं स्मरण करावं. अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातकनाशन. महापातकनाशन. या 5 जणींचं स्मरण जरी केलं तरी सुद्धा आपले पातक दूर होतात. मंदोदरीचं नाव त्यामध्ये आले की नाही? अहिल्या द्रौपदी सीता तारा. ही तारा कोण आहे? ही बृहस्पतीची बायको नाहीये. 2 तारा होऊन गेलेली आहेत. गुरु बृहस्पतींची धर्मपत्नीचं नाव तारा. ज्या चंद्रानं कलंक लावलं म्हणजे तिला स्पर्श केला होता ही तारा. तर ती तारा नाहीये. ही तारा आहे हरिश्चंद्र राजाची बायको आहे तारा. आणि त्यानंतर मंदोदरी तथा आणि 5वं नाव येतं मंदोदरीचं. पहा ही रावणाची धर्मपत्नी आहे.
या दैत्यांच्या बायका पुण्यवान होत्या म्हणून दैत्य वाचत होते. कयादू मातेचा गर्भ वाढू लागला. मासाठाई 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले आणि कयादू एक दिवस अरण्यामध्ये आलेली. तिला वनशोभा पाहावीशी वाटली. कयादू माता गर्भ वाढलेला होता. 7 महिन्यापर्यंत गर्भ वाढला. मग नारदाची भेट झाली कयादू सोबत. मग नारदानं ज्ञान सांगितलं कयादूला आणि जाता जाता नारदानं हंबरटा फोडला, नारायण. आणि तोच आवाज कयादूच्या गर्भामध्ये गेला. आणि आमचे भक्त प्रल्हाद होते आणि भक्त प्रल्हादाचा जप त्या दिवसापासून चालू झाला. म्हणून आमच्या हिंदू धर्मामध्ये गर्भ संस्कार सांगितलेले आहेत. लेकरं चांगले जन्माला यावे असं जर वाटत असेल तर त्या दिवसात, त्या 9 महिन्यात महिला मंडळांनी काहीतरी सत्कर्म केले पाहिजे. म्हणजे गर्भावरती चांगले संस्कार होतात आणि मुलं जन्माला येतात. प्रल्हादासारखे विद्वान मुलं जन्माला येतात. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले आणि भक्त प्रल्हादाचा जन्म पूर्ण झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. प्रल्हादासारखे मुलं आपल्या सुद्धा पोटी जन्माला यावे म्हणून असे जर मुलं जन्माला आले तर आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज हे म्हणतात, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. 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 कयाचा हरी का वाटे देवा. कयाचा हरी क वाटे देवा. कयाचा हरी का वाटे देवा. कयाचा हरी क वाटे देवा. कयाचा हरी का वाटे देवा. वाटे कयाचा हरी देवा. क वाटे देवा. वाटे देवा. हरी का कयाचा हरी का वाटे देवा. कयाचा हरी क वाटे देवा. कयाचा हरी का वाटे देवा. कयाचा हरी क वाटे देवा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कुळी कन्या पुत्र होती सात्विक. प्रल्हादासारखे मुलं आपल्या पोटी सुद्धा जन्माला यावे असे जर चांगले मुलं जन्माला आले तर साधू संत सुद्धा म्हणतात कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. असे सात्विक मुलं आपल्या पोटी जन्माला यावे. आई वडिलाची ओळख कशी व्हावी सांगू. आई वडिलाची ओळख होत असताना मुलापासून आई वडिलाची ओळख व्हावी तरच तो सात्विक मुलगा आहे. हे कुणाचे आई वडील आहेत. अमुक अमुक ह्या मुलाचे आहेत.
अशी ओळख व्हावी, मुलापासून आई वडिलाची ओळख व्हावी, आई वडिलापासून मुलाची अशी नाही ओळख, तरच पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्यांनी दुसऱ्याच्या डोक्यामध्ये घालावा धोंडा. धोंडेमार चालू करू नये त्याने, आलाय आता 2026 मध्ये धोंडा, 15 मे पासून आहे. असे सात्विक मुलं असतील तर साधू संत सुद्धा त्यांचे गुणगान करतात. प्रल्हाद लहानाचे मोठे झाले आणि आता प्रल्हाद घरामध्ये खेळ खेळू लागले. प्रल्हादाने दगड गोळा करावे. ऐका ना, फार छान आहे, गोड आहे कथा. त्याला शेंदूर लावावा, गंध लावावा, हळद कुंकू फुल व्हावं आणि घरामध्ये नामस्मरण करावं, नारायण नारायण. कारण नारदाने जो हंबरटा फोडला होता जाताना, ते संस्कार अजूनही होते. म्हणून नारायण नारायण भक्ती चालू झाली. हिरण्यकश्यपूने ज्यावेळेस त्या प्रल्हादाचा खेळ पाहिला, हिरण्यकश्यपू म्हणतो, प्रल्हादा इथे याचं नाव घेऊ नकोस. ऐकलं नाही प्रल्हादाने. भक्तीच्या आड जर कोणी येत असेल तर त्याचं ऐकायचं नसतं. त्याग करा, भक्तीच्या मध्ये येणारा माणसाचा त्याग करा. मग ते वडील का असेना, ते आई का असेना, ते गुरु का असेना. आजच आपल्याला कथा ऐकायची आहे की बलिराजाकडे वामन आलेले होते. शुक्राचार्य म्हणत होते, बली देऊ नकोस त्याला दान, वामनाला 3 पाय जागा. ऐकलं का बलीनं? गुरुचं सुद्धा ऐकलं नाही. धार्मिक गोष्टीच्या आड जर कोणी जरी गुरु जरी आले तरी सुद्धा त्यांचं ऐकायचं नसतं. प्रल्हादाने नाही ऐकलं. साम दाम दंड भेद 4 प्रकाराने समजावून पाहिलं. शेवटी हिरण्यकश्यपू संतापला, पोरगा ऐकत नाही त्याच्यामुळे. आणि हिरण्यकश्यपूना सैनिकांना आज्ञा दिली, जा हो सैनिका हो, याला उचला आणि याला समुद्रामध्ये फेका. पोरग काही कामाचं नाहीये, त्याला मी सांगतोय नाव घेऊ नकोस. नाही ऐकते. उचललं प्रल्हादाला, आणलं समुद्राच्या काठावर. प्रल्हादा घेशील का नाव? तर प्रल्हादाने मोठ्याने हंबरटा फोडला, नारायण. सैनिकांनी प्रल्हादाला समुद्रामध्ये फेकून दिलं. प्रल्हाद ज्यावेळेस पाण्यात पडले, वैकुंठातून भगवंतानी प्रसंग पाहिला. भगवंतानी समुद्र देवतेला आज्ञा दिली, समुद्र देवता माझा भक्त सांभाळा. आणि भगवंताची आज्ञा व्हायचा उशीर, समुद्राने आपली शक्ती काढून घेतली आणि प्रल्हाद फक्त गुडघे इतक्या पाण्यामध्ये समुद्रामध्ये होते. बाकीच्या सैनिकांना असं वाटलं समुद्र जास्त खोल नाही, त्यांनी उडी मारली समुद्रामध्ये, ते बुडू मेले. पण आमच्या भक्त प्रल्हादाला मात्र धक्का सुद्धा लागला नाही. महाराज या पोराला कसं मारायचं? तर हिरण्यकश्यपूने आज्ञा दिली, उचला त्याला, वधस्तंभाला बांधा, तलवारी टाका मानेवरती. मी नाही म्हणत असताना तो देवाचं नाव घेतो. मी सगळ्या गावातील लोकांना बंदी घातली आणि हाच नामस्मरण करतो. वधस्तंभाला बांधा. वधस्तंभाला प्रल्हादाला बांधण्यात आलं आणि सैनिकांनी हातात तलवार घेतली. प्रल्हादा घेशील का नाव? नारायण. तलवार घेतली आणि ती तलवार प्रल्हादाच्या मानेवर टाकणारच होते सैनिक. वैकुंठातून भगवंतानी पाहिलं, भगवंतानी सुदर्शन चक्र त्या प्रल्हादाच्या डोक्यावरती ठेवलं. देवतारी त्याला कोण मारी? सैनिकांनी तलवार हाताशी घेतली. एक तलवार ज्यावेळेस मानेवर टाकली, एक तलवार तुटली. दुसरी तलवार टाकली मानेवर प्रल्हादाच्या. 2 तलवारी तुटल्या, 3 तलवारी तुटल्या, 4 तलवारी तुटल्या, 5 तलवारी. तरी सुद्धा प्रल्हादाला धक्का लागला नाही. यातूनही प्रल्हाद वाचले. मी तुम्हाला भक्तीमध्ये ताकद किती असते हे सांगतोय बर का. बघा, देवाच्या नामामध्ये किती ताकद आहे ते सांगतोय तुम्हाला. नामाची महती आहे. हा सप्तम स्कंद चालू झालेला आहे. यातूनही प्रल्हाद वाचले. महाराज काय करायचं? तर सैनिका उचला त्याला आणि उकळत्या तेलामध्ये फेका. चूल मांडण्यात आली, कढई ठेवण्यात आली, तेल ओतण्यात आलं, चूल पेटवण्यात आली, तेल उकळू लागलं. एका सैनिकाने नारळ घेतलं, ते तेलामध्ये टाकलं, ते फुटलं, तेल चांगलंच उकळलेलं होतं. सैनिकांनी प्रल्हादाला पकडलं. सांग प्रल्हादा घेशील नाव? नारायण.
सैनिकांनी प्रल्हादाला उकळत्या तेलामध्ये फेकणार की वैकुंठातून भगवंतानी प्रसंग पाहिला आणि भगवंतानी आज्ञा दिली अग्निदेवतेला, अग्निदेवता भक्त सांभाळा. आणि अग्निदेवतेनं भगवंताची आज्ञा झाल्यानंतर आपली शक्ती काढून घेतली. भक्त प्रल्हाद इकडे उकळत्या तेलामध्ये पडणारच होते की हुताश्च चंदन बिंदू अग्नी शीतला. उकळत तेल चंदनासारखं थंडगार झालं आणि त्या थंड तेलामध्ये आमचे प्रल्हाद पोहू लागले. ते उकळत तेल थंडगार झालं हे सैनिकांनी पाहिलं. सैनिक राजाकडे गेले. महाराज काय झालं? सैनिक हो महाराज पोरग भ भ भाणामती शिकलेलं आहे. कसं काय? हो महाराज उकळत तेल थंडगार झालं. कसं काय माहिती नाही. हिरण्यकश्यप विचार करत होता या पोराला मारावं कसं. घरामध्ये विचार करत बसलेला आणि हिरण्यकश्यपूकडे त्याची बहीण आलेली हुलिका नावाची. आणि ती हुलिका आपल्या दादाला म्हणते हिरण्यकश्यपूला, काय झालं दादा? हे हुलिके त्या पोराला मारायचंय ग. दादा तू काळजी करू नकोस, ब्रह्मदेवाचा आशीर्वाद आहे मला. अग्नी नारायण मला भस्म करणार नाही. तू चिता तयार कर, मी प्रल्हादाला मांडीवर घेऊन चितेवर बसते, तू अग्नी डाक दे, पोरग जाईल जळून, मी येईल पळू. हिरण्यकश्यपूला आनंद वाटला. ताई असं समजावून सांगायला कोणीच नव्हतं ग. पण त्या हुलिकेला कोण सांगणारे आता काय तुझी गती होणार आहे. भक्ताच्या नादी अशा पद्धतीनं वाईट पद्धतीनं जर नादी लागलं ना तर काय अवस्था होते. ऐका कथा ऐका. भक्त प्रल्हादाला शाळेमध्ये घातलेलं होतं. प्रल्हाद शाळेतून घरी आले. हुलिकेनं जवळ घेतलं प्रल्हादाला. हुलिका म्हणजे प्रल्हादाची आत्या. हुलिका म्हणते प्रल्हादा तुला नामस्मरण कोणीच करू देत नाही ना रे. हो ग आत्या मला कोणीच नामस्मरण करू देईना. मग चल आपण एकांतामध्ये बसू दोघ जण. तू माझ्या मांडीवर बसून देवाचं नाम घे. ठीक आहे आत्या. तोपर्यंत इकडे हिरण्यकश्यपूने चिता तयार केली. हुलिकेनं प्रल्हादाला कडेवर घेतलं, चितेवर येऊन बसली बर का. आणि मांडीवरती बसवलं, घट्ट मिठी मारली. आणि हुलिका म्हणते प्रल्हादा कर डोळे बंद आणि घे देवाचं नाम. आमचे प्रल्हाद डोळे बंद करून विश्वासानं नाम घेऊ लागले. आमच्या प्रल्हादाच्या मनामध्ये वाईट विचारच नव्हता. मन अतिशय निर्मळ होत. देवाचं नाम घेत असताना मन जर निर्मळ असेल तर प्रभू अवश्य त्याच्या पाठीशी असतात. प्रल्हादाचं नाम घेणं चालू होतं. पण त्या हुलिकेच्या मनामध्ये मात्र दुष्टपणा आलेला. हुलिकेनं आपल्या दादाला आज्ञा दिली, दादा हा अग्नी टाक दे. हातामध्ये इस्तू घेऊन आलेला, अग्नी घेऊन आलेला. आणि हिरण्यकश्यपूला ज्यावेळेस अग्नी द्यायचा उशीर, भयंकर अग्नी निर्माण झाली. भयंकर अग्नी निर्माण झाली. इतकी अग्नी निर्माण झाली की त्या अग्नीमध्ये हुलिका पेटली. आमच्या प्रल्हादाला धक्का सुद्धा नाही. भगवंताना नुसता नेत्र संकेत केले अग्निदेवतेला. प्रल्हादाच्या अंगाभोवती एक प्रकारे कवच निर्माण झालं आणि हुलिका कापरासारखी पेटली. ऐका. आणि ती हुलिका ब्रह्मदेवाला आवाज देऊ लागली, ब्रह्मदेवा तुमचा आशीर्वाद असताना मी कशी काय पेटली आहे. ब्रह्मदेव आकाशामध्ये प्रगट झाले आणि ब्रह्मदेव म्हणतात, हुलिके मी तुला आशीर्वाद दिला होता स्वतःच्या प्राण रक्षणासाठी, दुसऱ्याची पोरं मारायला नाही. आता हुलिकेला स्वतःची चूक कळली. खरंच चुकले ब्रह्मदेवा, माझ्यासाठी तुम्ही हा आशीर्वाद दिलेला, माझ्या प्राण रक्षणासाठी आशीर्वाद दिलेला, पण आता मात्र माझ्या हातून चूक झाली. एक सांगू, परमेश्वर आपल्याला शक्ती देतही असतो, पण मिळालेली शक्ती जर वाईट कामामध्ये जर आपण वापरली तर मात्र ती शक्ती नष्ट होत असते असं वर्णन आहे. लोकहितासाठी जर ती शक्ती वापरली तर मात्र ती शक्ती वाढत असते. अजूनही आमचे ते बागेश्वर बाबा पहा ना तुम्ही, शक्ती आहे. अहो 8 शक्त्या जर भेटल्या ना, अष्टसिद्धी नव निधी के दाता,
8 सिद्ध्या जर भेटल्या ना तर माणूस कुठल्या कुठे जाऊ शकतो. एक सिद्धी जर भेटली तर कुठल्या कुठे जाऊ शकतो. 8 सिद्ध्या जर भेटल्या तर काय होईल. म्हणून कोणत्याच देवतेकडे नाहीये 8 सिद्ध्या, ते फक्त आमच्या हनुमंतरायाकडे आहेत. एवढं असूनही ते रामाच्या चरणाशी बसून म्हणतात, प्रभू फक्त आज्ञा द्या काय करायचे. किती नम्रता. हं? आणि हनुमंत म्हणजे कोण आहेत? हनुमंत म्हणजे आमचे महादेव आहेत ते. म्हणजे मुलं कसे जन्माला यावेत ते असे. उगच अंजनी माता म्हटली होती का महादेवाला, मला मुलगा तुमच्यासारखा पाहिजे. एक दिनी अंजनी शंकराला, एक दिनी अंजनी शंकराला, एक दिनी अंजनी शंकराला. ओ, एक दिनी अंजनी शंकराला बोलली हो त्याला पुत्र नाही मला. एक दिनी अंजनी शंकराला बोलली हो त्याला पुत्र नाही मला. घ्यावा तुम्ही माझे पोटी अवतार आहे अशी इच्छा हो माझी. करावा देश धर्म उद्धार हो, करावा देश धर्म उद्धार हो. सिद्धी जर प्राप्त झाली तर काहीच काही होऊ शकतं. तुझं चुकलंय हुलिके, ब्रह्मदेव म्हणतात तुझं चुकलंय. हुलिका म्हणते चुकलंय माझे ब्रह्मदेवा, मला आशीर्वाद तरी द्या. कलियुगातील लोकांना माझी आठवण व्हावी त्यासाठी आशीर्वाद. ब्रह्मदेवाने आशीर्वाद दिला, काळजी करू नकोस. आजपासून सगळे लोक होळी साजरी करतील. फाल्गुन शुद्ध पौर्णिमा या दिवशी होळी साजरी करतील. सगळे लोक त्या दिवशी तुला होळी पेटल्यानंतर शिव्या देतील. कलियुगातील लोकांचं तेव्हा पाप दूर होईल आणि त्या बदल्यामध्ये कलियुगातील हे सगळे लोक पूर्णावरणाचा नैवेद्य तुला दाखवतील. त्या दिवसापासून होळी साजरी करण्याची पद्धत चालू झाली बघा. होळी पेटल्यानंतर एखादी शिवी दिलीच पाहिजे. तुम्हाला येतच असेल ना शिवी. हसायला लागला म्हणजे कळलं काय. त्याच दिवशी शिव्या द्यायच्या, इतर वेळेस नाही. भयंकर अग्नी निर्माण झाली, इतकी अग्नी निर्माण झाली, भयंकर अग्नी निर्माण झाली. आणि एवढी अग्नी निर्माण झाली होती ती हुलिका गेली जळून आणि पोरगा आलं पळून. आणि ज्यावेळेस ते हिरण्यकश्यपूने पाहिलं त्यावेळेस हिरण्यकश्यपू संतापला, माझ्या बहिणीला जिवंत जाळलं. करावं काय. तर हिरण्यकश्यपूने प्रल्हादाचा हात पकडला, त्याला नजर कैदेत बंदिस्त केलं. याला खायला देऊ नका, प्यायला देऊ नका. ऐका ना, फार सुंदर कथा आहे. याची आई जर आली तर भेटू देऊ नका. आमचे प्रल्हाद 3 दिवसापासून उपाशी, कयादू माता सुद्धा उपाशी. माझ्या बाळालाच जर जेवायला देत नाही तर कोणती आई जेवण करणारी. कयादून सुद्धा अन्न पाण्याचा त्याग केला. प्रल्हादाला सुद्धा अन्न पाणी नाही. 3 दिवस झाले प्रल्हाद उपाशी होते. 3 दिवसानंतर वैकुंठात लक्ष्मीनं जेवायचं ताट वाढलं आणि नारायणाच्या समोर ठेवलं. बसा प्रभू, जेवायला बसा. भगवान म्हणतात, लक्ष्मी माझा भक्त उपाशी आहे ग 3 दिवसापासून. प्रल्हाद, आणि तो उपाशी असताना मला कसं जेवण जाईल ग. लक्ष्मीनं भगवंताकडे पाहिलं, भगवंतानं लक्ष्मीकडे पाहिलं. एकमेकांचे नेत्र संकेत झाले. दोघांना एकमेकांच्या मनातलं कळलं आणि लक्ष्मी खाली आली. कयादू स्वरूप धारण केलं, प्रल्हादाकडे आली कारागृहात आणि प्रल्हादाला 3 दिवस जीव घातल्याचं वर्णन. तिकडे भगवान आले, भगवंतानी प्रल्हादा स्वरूप धारण केलं आणि कयादू मातेकडे महलात जाऊन आईला 3 दिवस जीव घातलं. तिकडे भगवंतानं जीव घातलं महलामध्ये आणि इकडे लक्ष्मीनं जीव घातलं. अहो 2च दिवसामध्ये पोरग लठ्ठमुठ्ठ झालं प्रल्हाद. आईच्या हातून जेवण केल्यानंतर आपण एवढे लठ्ठमुठ्ठ होतो. ही तर जगाची आई आहे लक्ष्मी. 2च दिवसात प्रल्हाद अशी टामटूम झाली, जाडजूड. म्हणून जेवण करायचं असेल तर आईच्या हातूनच जेवण करावं. दान द्यायचं असेल तर आपल्या हातून दान द्यावं.
कुंकू लावायचं असेल तर धार्मिक बायकांच्या हातून कुंकू लावून घ्यावं, म्हणजे नवऱ्याचं आयुष्य वाढत असते. मातृहस्ते च भोजनम, जेवण करायचं आईच्या हातूनच जेवण करावं. आई घास करू करू भरवते, पोरग खात नसेल तर आई काय म्हणते, आई म्हणते पिंट्या पिंट्या खाऊ नको, हा घास इथे थांब इथे थांब, पळू नकोस पुढे, हा खाऊ आहे तुला खावं लागणार आहे, हा घास खाऊचा, हा घास शिवचा, हा जर घास खाल्ला नाही तर तुझ्या पप्पाला राग येईल, हा घास तर पप्पाचा आहे. आणि पप्पाचं म्हणल्यानंतर ते पोरग मात्र तिथं शांत बसतं, खाऊ घाल म्हणे, काय खाऊ घालायचं. मग ते पोरग खात पहा. आता तर मोबाईल दिल्याशिवाय खाईनच पोर. आता तर विचित्रचपणा झालाय, त्या लहान पोराला माझी मोबाईल द्यावा लागतो. किती अवघड परिस्थिती झाली. अहो या दोन गोष्टीमुळे बिघडलंय सगळं, एक मोबाईल आणि टीव्ही. मला तुमच्याकडे आल्यानंतर आनंद वाटला सर देशपांडे काका. हो, आणि हे खरंच चांगलं आहे. या मोबाईल आणि टीव्ही मुळे तर सगळं सगळं बिघडलंय. आपले मुलं काय करतात, मोबाईल नको त्या वयामध्ये मोबाईल मिळतोय, नको ते नाना प्रकारचे विचित्र विचित्र व्हिडिओ पाहायला मिळत आहेत, फोटो पाहायला मिळत आहेत, नको ते ज्ञान नको त्या वयामध्ये मिळत नाही का लयाला जाणार. आमच्या मागच्या भागवतामध्ये 80 वर्षाच्या आजी होत्या, 80 वर्षाच्या आजी जवळ 40,000चा मोबाईल होता. बरोबर, ठीक आहे मोबाईल असं नका, पण कथेमध्ये बसल्यानंतर तरी तो सायलेंट करून ठेवावा किंवा स्विच ऑफ करून ठेवावा. आमचे चैतन्य महाराज यावर फार बोलतात. ते प्रवचन सुरू होण्याच्या आधीच बोलतात की तुमच्या जवळचे कर्ण पिशाच आधी बंद ठेवा. कर्ण पिशाचेच म्हणतात ते, तुम्ही प्रवचन ऐका त्यांचे, मी पण ऐकतो, ऑनलाईन ऐकतो मी. कर्ण पिशाचे बंद ठेवा मोबाईल. ह्या मोबाईल मुळे माणसाचे मन अस्थिर झालेत, स्थिर कोणीच नाहीये. 2 मिनिटं सुद्धा मोबाईल बाजूला जर ठेवला तर आपण चलबिचल होऊन जातो. अहो तुमच्या घरचं कशाला, आमच्याच घरचं सांगतो ना. मी इकडे येण्याच्या आधी घरी जेवायला बसलो होतो, आदल्या दिवशी 23 तारखेची घटना आहे ही आमची. मी जेवायला बसलो होतो, आमच्या मंडळीला म्हटलं अगं भाजी वाढ, तिचं लक्षच नव्हतं, ती मोबाईल पाहत बसली होती. मी तिला दुसऱ्यांदा म्हटलं भाजी वाढ, तिसऱ्यांदा म्हटलं भाजी वाढ, लक्षच नव्हतं बाईचं. शेवटी मलाच पाहावं लागलं काय करते ती व्हॉट्सअप मध्ये गेलेली होती. शेवटी माझाच मोबाईल काढून मला मेसेज टाकावा लागला भाजी वाढ. म्हणजे या मोबाईल मुळे सगळं बिघडलं की नाही. उपयोग कळला पाहिजे, उपभोग कळला पाहिजे. योगामध्ये देव असतो, भोगामध्ये नाश असतो. एखादी गोष्ट जास्त प्रमाणात जर वापरली, बर का, एखादी गोष्ट जास्त प्रमाणात जर त्याचा उपभोग घेतला म्हणजे वापरली, त्याला उपभोग म्हणतात. अति गोष्टी जर झाल्या तर तिचा नाश असतो. आणि योगात देव असतो. उपयोग, फोन आला उचलणे, वेळ प्रसंगी व्हॉट्सअपला मेसेज टाकणे, त्याच्यामध्ये गुंफून न जाणे. उपयोगात योगात देवे. जसं उदाहरणार्थ आपण ही आता ऑनलाईन जी कथा रेकॉर्डिंग होते, ही रेकॉर्डिंग झाल्यानंतर युट्यूबला जाणार आहे. काही भाविक भक्त असतात ते श्रवण करणार आहेत, म्हणजे हा उपयोग झाला. आणि उपभोग, कथा झाल्यानंतर त्यामध्ये कायमस्वरूपी राहणे, ते उपभोग झाला. भोगात नाश, योगात देव. वर्णने पहा. इथे 3 दिवस झाले लक्ष्मीनं जीव घातलं आणि 3 दिवसानंतर प्रल्हाद असे टामटूम आणि गुबगुबीत झाले, गाल वर आले. 3 दिवसानंतर तो दिवस कोणता होता तर वैशाख शुद्ध चतुर्दशीचा दिवस होता. प्रल्हादाला असं वाटलं पूर्व सुकून गेला असेल, आणि ज्यावेळेस हिरण्यकश्यपूला असं वाटलं प्रल्हाद सुकून गेले असतील, पण हिरण्यकश्यपू ज्यावेळेस आला प्रल्हादाला पाहण्यासाठी, तर हिरण्यकश्यपू पाहतोय तर काय, प्रल्हाद कसे होते कारागृहामधले, बर का, प्रल्हाद असे टामटूम झालेले होते. हिरण्यकश्यपूला असं वाटलं त्याची आई येत असेल माझ्या माघारी त्याला जीव घालायला. हिरण्यकश्यपू आला धर्मपत्नीकडे, कयादूकडे, सांग कयादू, तू प्रल्हादाकडे जात होतीस का, जीव घालत होतीस का. कयादू म्हणते नाही पत्यराज, मी त्याच्याकडे जात नव्हते, तोच माझ्याकडे येत होता.
आला हिरण्यकश्यप प्रल्हादाकडे. प्रल्हादा, तुझ्या आईकडे जात होतास, आईला जीव घालत होतास? हा हा बाबा, आईच माझ्याकडे येत होती, मला जीव घालत होती, स्वतः खात होती. हिरण्यकश्यपूला प्रकारच कळना काय प्रकार हा. काही गुप्तचर यंत्रणा होत्या, त्यांच्याकडून माहिती काढली. तर गुप्तचर खात्यानं सांगितलं, तिथं भगवान विष्णू आलेले होते प्रल्हादाच्या रूपामध्ये, आणि लक्ष्मी आलेली आहे कयाधूच्या रूपामध्ये. ज्याचा द्वेष करतो आज तो माझ्या घरी आलेला आहे. आता मात्र हिरण्यकश्यपू संतापला. प्रल्हादाचा हात पकडला कारागृहात आणि बाहेर काढलं त्याला. सांग प्रल्हादा, कुठे तुझा देव? प्रल्हाद म्हणतात, बाबा माझा देव सर्वत्र ठिकाणी आहे. तुझा देव या भिंतीमध्ये आहे? हो बाबा. या खांबामध्ये आहे? हो बाबा. आणि हा प्रसंग वैकुंठातून भगवंतानं पाहिला. लक्ष्मीच्या जवळ बसलेला आपला देव लक्ष्मीला म्हणतो, सरक लक्ष्मी, अवतार कार्य करण्याची वेळ आलेली आहे. भगवान निघाले वैकुंठातून. भगवान निघाले आणि समोरच्या खांबामध्ये स्तब्ध गुप्त झाले, सूक्ष्म रूपानं गेले. इकडे हिरण्यकश्यप म्हणत होता, सांग प्रल्हादा, तुझा कुठे देव? कोपुणीय पिता पुसे प्रल्हादासी, कोपुणीय पिता पुसे प्रल्हादासी. नारळ घेऊन बसा, फक्त बसा खाली. पुनिया पिता पुसे प्रल्हादासी, पुनिया पिता पुसे प्रल्हादासी. कोपुणीय पिता पुसे प्रल्हादासी, कोपुणीय पिता पुसे प्रल्हादासी. पुनिया पिता टाळी वाजवा, टाळी वाजवा. पुसे प्रल्हादासी, पुनिया पिता पुसे प्रल्हादासी. सांग ऋषिकेशी कोठे आहे? सांग ऋषी, कुठे आहे? सांग प्रल्हादा, कुठे तुझा देव? तर प्रल्हाद म्हणतात, बाबा माझा देव सर्वत्र ठिकाणी आहे बाबा. या खांबामध्ये? हो बाबा. या भिंतीत? हो बाबा. सांग ऋषिकेशी कोठे आहे? कोठे आहे? बाबा माझा देव सगळीकडे आहे. देव बसलेला होता येऊन खांबामध्ये. डोळ्यासमोर चित्र आणा. देव खांबामध्ये येऊन बसलेला होता. काय दृश्य असेल हा? सगळे 33 कोटी देव आकाशामध्ये प्रगट झालेले होते. डोळ्यासमोर चित्र आणा. 33 कोटी देव आकाशामध्ये प्रगट, आणि देव सुद्धा वाट पाहत होते. देवांनी आपल्या हातामध्ये पुष्प घेतलेले होते, फुलं, आणि सगळे देव भगवंताचा आराधना करत होते. नारायण परम योगे, ही स्तुती आहे. नारायण परम तपः, नारायण परम ज्ञान, नारायण परागती. इकडे खाली प्रसंग चालू होता. सांग तुझा देव कुठे? येरू मने काष्टी पाशानी सकळी. बाबा येरू मने काष्टी पाशानी सकळी आहे वनमाळी. जेथे तेथे माझा देव सर्वत्र ठिकाणी आहे बाबा. येरू मने काष्टी पाशानी सकळी आहे वनमाळी. जेथे तेथे आहे वनमाळी. या खांबामध्ये तुझा देव आहे? हो बाबा. हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला बाजूला सरकवलं. डोळ्यासमोर चित्र आणा. आणि हिरण्यकश्यपूने आपल्या हातामध्ये गदा घेतली. या खांबाच्या जवळ आला. या खांबात देव आहे तुझा? हो बाबा, हो बाबा. प्रल्हादाने हात जोडले आणि प्रल्हादाने फक्त प्रभूला विनंती केली की प्रभो अंत पाहू नका, आता प्रगट व्हा. हिरण्यकश्यपूने त्या समोर
समोरच्या खांबावरती लपता प्रहार गुरुत्वा गदेचा प्रहार करायचा उशीर खांब खांब मी नारायणा प्रगटला ज्यावेळेस खांब दुबंगल्या गेल्यानंतर ज्यावेळेस भगवान प्रगट झाले स्तंभी नारायण प्रगटला भगवंताच्या मुखातून गुरगुर 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 असा आवाज भगवंताचे लाल जर्जते नेत्र होते आणि ते रूप भूमीनं पाहिल्यानंतर भूमी सुद्धा थर 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 कापू लागली गडगडिले स्तंभ गडगडिले गगन अवघी होता हे कंपायमान सगळं धरणीकंप होऊ लागला भगवंताची भीर 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 भीरती नजर होती या दुष्टानं माझ्या भक्ताला त्रास दिला तो दुष्ट कुठे भगवंतानं हिरण्यकश्यपूला पकडलं आज देव संतापलेला होता देव चळ 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 कापू लागले देव आकाशामधले आणि हिरण्यकश्यपूला उंबरठ्यावरती आणलं दाराच्या आणि उंबरठ्यावर आणून त्याला मांडीवर टाकलं विषारी नख होते कारण या दुष्टाचं म्हणणंच होतं दिवसा मरण नको रात्री मरण नको दिवस नाही रात्र नाही दिनी सांजेची वेळ शस्त्राने मरण नको अस्त्राने मरण नको भगवंताच्या हातामधले विषारी नख शस्त्र नाही अस्त्र नाही सजीव नाही निर्जीव नाही आणि विषारी नख पोटाजवळ नेले हिरण्यकश्यपूच्या आणि हिरण्यकश्यपूचं पोट विदीर्ण केलं त्यावेळेस सर्व देवांनी जय जयकार केला गोपाल कृष्ण भगवान की, नरसिंह भगवान की जय. 33 कोटी देवांनी पुष्पवृष्टी केली आणि भगवंताचा जय जयकार केलेला होता नरसिंह भगवान की जय. सगळ्या देवांनी स्तुती केलेली होती भगवंताची भगवान शांत होत नव्हते ऐका ना फार सुंदर कथा आहे भगवान शांत होत नव्हते 33 कोटी देवांना चिंता लागलेली होती की प्रभूला शांत कसं करावं तर 33 कोटी देव लक्ष्मीकडे आले वैकुंठामध्ये आणि लक्ष्मीला म्हणतात चला लक्ष्मीबाई नवऱ्याला शांत करा लक्ष्मी देवांच्या सोबत आली पण नरसिंहाचं ते उग्र रूप पाहिल्यानंतर लक्ष्मी म्हणते देवाय हो हा माझा नवरा नाहीच आहे आता देवांना वाटलं अवघडच झालं हे आता लक्ष्मी जर आपल्या नवऱ्याला ओळखायला तयार नाही तर शांत कसं करावं भगवंताला देवाच्या लक्षात आलं की भक्ताला पाहिल्यानंतर आपला प्रभू शांत होत असतो 33 कोटी देवांनी भक्त प्रल्हादाला जवळच पाहिलेलं होतं देवांनी 33 कोटी देवांनी प्रल्हादाला पकडलं आणि भगवंताच्या दिशेनं ढकललं प्रल्हाद भगवंताच्या मांडीवर पडले नरसिंह भगवान संतापलेले होते की कोण आहे मांडीवर पडलेला आणि ज्यावेळेस आपल्या प्रल्हादाला पाहिलं त्यावेळेस नरसिंह भगवान शांत झाले भक्ताला पाहिल्यानंतर प्रभू लवकर शांत होत असतात असं म्हणणं मग भक्त प्रल्हादाने हात जोडले आणि भागवतामध्ये नरसिंह स्तुती सांगितलेली आहे बर का नरसिंह स्तुती नमः पंकजनाभाय नमः पंकजमालिने नमः पंकज नेत्राय नमस्ते पंकजाग्रे भक्त प्रल्हादाने स्तुती केली होती नरसिंहाची ती स्तुती ऐकल्यानंतर आमचे नरसिंह भगवान प्रसन्न झाले उचललं त्याला बर का डोळ्यासमोर चित्र आणा प्रल्हादाला उचललं आणि मांडीवर बसवलं उजव्या मांडीवर बसवलं आणि देव कुरवाळू लागला आता देव माया करू लागला प्रल्हादाची जिभेनं चाटू लागला देव आता भक्त प्रल्हाद मात्र हात झुळून बसलेले होते प्रभू प्रभू शांत व्हा भगवान शांत झाले भगवान म्हणतात प्रल्हादा माझ्यामुळे तुला त्रास झाला ना नाही प्रभू
काही त्रास नाही. आज मी भाग्यवान की तुम्ही आलेला आहात या रूपामध्ये. मागणं काय पाहिजे तुला? देताल मला प्रभू? अरे मागून तर बघ. आणि प्रल्हादाने काय मागितलं होतं नरसिंह भगवंताला? मला जर द्यायचा असेल तर फक्त एक द्या, माझे वडील नरकाला न गेले पाहिजे, बस एवढाच आशीर्वाद मला द्या. ज्या वडिलांना त्रास दिला, मात्र आपल्या वडिलाच्या उद्धारासाठीच प्रल्हादाने सगळं मागितलेलं आहे. म्हणून पुत्र भावा ऐसा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा. असाच मुलगा जन्माला यावा. प्रल्हादाने आपल्या 42 कुळाचा उद्धार केला. भगवान म्हणतात, अरे प्रल्हादा, जो दैत्य माझ्या हातून मारला गेला तो कुठं नरकाला जाईल का रे? मी तुझ्या 42 कुळाचा उद्धार करतो. भगवंतानं प्रल्हादाच्या 42 कुळाचा उद्धार केला. जे काम मुलगी करत असते ना, ते काम आमच्या भक्त प्रल्हादाने केले. मुलगी 42 कुळाचा उद्धार करत असते. लग्न मंडपामध्ये कन्यादान करत असताना 21 कुळ मामाकडचे आणि 21 कुळ वडिलाकडचे, त्यांच्या पोटी जन्माला आली ना मुलगी. 21 कुळा वडिलाकडचे, 21 कुळा मामाकडचे, म्हणजे 42 कुळाचा उद्धार कन्यादान केल्यानंतर मुलगी करते. म्हणून लग्नाच्या दिवशी मामा पाठीमागे असावा लागतो. 8 वर्षात भवेत कन्या. जुन्या काळी वयाच्या 8व्या वर्षी लग्न व्हायचं. मामाला उचलायची भाची. आता उचलती काय? 25 वर्षाची घोडवी, 30 वर्षाची. तुम्ही जास्त सिरियस झाला होता. मी सिरियस चेहरा पाहू शकत. आता 30 वर्षाची घोडवी मामा झालेला असतो म्हातारा. तो बिड्या फुकत बसलेला असतो लग्न मंडपामध्ये. पोरगीच मामाला उचलते, चल मामा इथं काय बिड्या फुकत बसलाय? तो ब्राह्मण बोलवायला लागला. अतिशय सध्याची परिस्थिती मात्र अवघड आहे. असो, भगवंतानं 42 कुळाचा उद्धार केला. जी लक्ष्मी घाबरत होती ना, भगवंतानं त्या लक्ष्मीला डाव्या मांडीवरती बसवलं. लक्ष्मीला डाव्या मांडीवर, प्रल्हादाला उजव्या मांडीवर. नरसिंह भगवंतानं दोघांना जवळ घेतलं. तुम्ही जर नरसिंहाचा फोटो असेल तर पहा एकदा. मांडीवरती कोण आहे? दोन्ही मांडीवरती दोघ आहेत. एका मांडीवर आमचे प्रल्हाद आणि एका मांडीवरती लक्ष्मी आहे. नरसिंह भगवान असे बसलेले आहेत. आणि मग सगळ्या 33 कोटी देवांनी नरसिंह भगवंताची स्तुती केलेली आहे. फार गोड कथा आहेत. किती किती वर्णन कराव्यात. फार गोड कथा. लक्ष्मी नारायण, लक्ष्मी नारायण, लक्ष्मी नारायण, नारायण नारायण. नारायण लक्ष्मी नारायण, लक्ष्मी नारायण, नारायण नारायण. लक्ष्मी नारायण, लक्ष्मी नारायण, लक्ष्मी नारायण, नारायण नारायण. नारायण लक्ष्मी नारायण, लक्ष्मी नारायण, नारायण नारायण. टाळी टाळी, हातवर टाळी. लक्ष्मी नारायण, नारायण नारायण. लक्ष्मी नारायण, नारायण नारायण. भजमन नारायण, नारायण नारायण. भजमन नारायण, नारायण. लक्ष्मी नारायण, लक्ष्मी नारायण, लक्ष्मी नारायण, नारायण नारायण. नारायण लक्ष्मी नारायण, लक्ष्मी नारायण,
नारायण नारायण लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 भगवंतानं प्रल्हादाला सिंहासनावरती बसवलं. प्रभू निघाले. जाता जाता विषारी नख होते ते उंबराच्या झाडाला कोसले. झाडानं सगळं विष शोषून घेतलं. प्रभू निघून गेले. त्या दिवसापासून आपल्या दाराला जो उंबरठा असतो तो उंबराच्या झाडाचा उंबरठा असतो. विष शोषून घेण्याची ताकद त्या उंबऱ्यामध्ये असते. म्हणून उंबरठा त्याच झाडाच्या लाकडाचा उंबरठा आणि त्याची सकाळ संध्याकाळ पूजा हळद कुंकू लावून. आजकाल कपाळी दिसत नाही तर त्या उंबरठ्याला हळद कुंकू कोण लावणार नाही का? जाऊ दे, आता जास्त जर बोललो तर उद्या येणारच नाही ना. मला उद्याची चिंता आहे. प्रभू निघून गेले. अवतार पूर्ण झाला. परीक्षित राजाला मोठा आनंद वाटला. वा शुकाचार्य महाराज, कथा ऐकत असताना अतिशय सुंदर वाटलेलं आहे. सांगा ना आम्हाला पुढची कथा. तर पुढील कथा म्हणजे गजेंद्र मोक्षाची कथा येत आहे. सांगतो तुम्हाला. अगदी 5 मिनिटाची विश्रांती आणि त्यानंतर उर्वरित कथा भाग. गोपाल कृष्ण भगवान की